तर झाले मित्रांनो आपली गाडी लोडिंग आणि हे आपले 2 शूटर. चलो आ रहे गुजरात. क्यों? पूरा खजाना इधर बना के रखा है. हाँ चलो मिलते हैं अभी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर भरपूर दिवस झाले आपली गॅप पडली होती. कोणताही सिरीज नव्हता किंवा कोणतंही बुकिंग नव्हतं. तर शॉपचं ओपनिंग झालं त्यानंतर कुठे बाहेर गेलोच नव्हतो. तर फायनली आज कंपनीमधून कॉल आला होता. तर आलोय, गाडी लोडिंग करून घेतली. एक मशीन एक पेटी आहे आणि हे मटेरियल घेऊन निघालोय मित्रांनो. पुन्हा आपण जामनगरला, म्हणजे लास्ट टाइम आपण रिफायनरीला गेलो होतो तर तेच लोकेशन आहे आणि मटेरियल आता तुम्ही जस्ट पाहिलं असेल. तर खूप मस्त असा प्रवास होणार आहे. गुजरातचा रूट आपल्या सगळ्यांसाठी रेग्युलरच झालेला आहे, कारण भरपूर वेळा आपण गुजरातच्या ट्रिप्स केल्या आहेत. तर चला याही ब्लॉग मध्ये आपण बघूया काय काय आपल्याला हायलाइट्स बघायला भेटतात. आणि मित्रांनो, भरपूर दिवसानंतर सिरीज येते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा. तर आता इथून निघूया आणि हे वेळेस पण रूट सेमच ठेवूया, म्हणजे मुंबई मार्गे आपण जे गेलो होतो त्याच रोडने जाऊ. कारण आता नाशिक मार्गे जायचं म्हणलं ना तर मग थोडा खर्च आणि किलोमीटर वाढतात आणि इकडून गेलं तर आपल्याला थोडा खर्च पण वाचवता येतो. त्यामुळे बघू किती रोडला आपल्याला खर्च येतोय, डिझेल खर्च, टोल खर्च, टीपी खर्च किंवा कितीचं बुकिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. आणि प्रवासामध्ये काही नवीन गोष्टी पण बघायला भेटतात. चला डिझेल पण भरून घेऊ. आपल्या इथं 90 रुपयाचा 74 पैसे रेट आहे. तर 1,500 रुपयाचं डिझेल भरलंय मित्रांनो, कारण अजून आपल्याला ऍडव्हान्स आलेला नाही. हे जस्ट आपला स्टार्टअप पुन्हा मुंबईच्या बाहेर पडण्यापुरता सफिशियंट स्टॉक झाला, तोपर्यंत येईलच ऍडव्हान्स. अजून एक इन्क्वायरी आली होती मध्ये बरं का, अहमदाबादसाठी, आणि ते बुकिंग होतं ट्रान्सपोर्टरचं. तर ट्रान्सपोर्टर मला त्या बुकिंगसाठी रेट देत होता फक्त 10,500 रुपये अहमदाबादसाठी. 10,500 अहमदाबादला जर गेलं ना तर घरही काय लागतील असं रेट मध्ये सुद्धा गाड्या पळतायत. म्हणजे मित्रांनो 600 ते 650 किलोमीटरला जर 10,500 बुकिंग घेऊन जात आहे, त्यातलं कमिशन कटतंय 500 रुपये परत, म्हणजे 10,000 रुपये इन हँड. तर अवघड आहे. त्यामुळे ते काय बुकिंग घेतलं नाही आणि फायनली हे आपल्याच कंपनीचा असल्यामुळं इथं आपला एक रेग्युलर रेट असतो, म्हणजे जे काय असेल ते योग्य रेटमध्येच कंपनीला पण गाडी दिली जाते किंवा मग त्यांनाही तो सफिशियंट रेट पटेल अशाच रेटला बुकिंग घेतलं जातं. ट्रॅफिक पाहिलं का मित्रांनो? तळेगावच्या चौकातलं ट्रॅफिक डायरेक्ट MIDC पर्यंत. MIDCचा गेट समोरचं इथपर्यंत ट्रॅफिक लागलाय. संध्याकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय नवी मुंबईमध्ये, ऐरोलीच्या अलीकडे. शेजारीच रिलायन्स दिसत असेल, जिओ. तर हे आहे हेड ऑफिस, म्हणजे ऑल रिलायन्स इंडस्ट्रीचं. आणि आपण निघालोय रिलायन्सच्या जामनगरच्या ज्या फॅक्टरीला, रिफायनरीचं ते मोठी प्रोजेक्ट आहे. म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी आपण गेलो होतो, तर आज फायनली परत तिकडेच निघालोय. त्याचं सुद्धा मेन ऑपरेशन या ऑफिसमध्येच चालतं. ऑल ओव्हर इंडियाचं जे जिओचं मेन ऑफिस आहे किंवा रिलायन्सचं जे मेन ऑफिस आहे, तर हा पण भरपूर मोठा प्रोजेक्ट त्यांचा, रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेड. कारण 8 वर्ष रिलायन्समध्ये काम केलंय, म्हणून या सगळ्या गोष्टी रिलायन्स बद्दलच्या माहिती आहेत.
चला ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ, कारण भरपूर असं ट्रॅफिक आपल्याला लागलंय आता मुंबईमध्ये. बरोबर मित्रांनो, आपल्याला 2 तास लागलेत फाउंटन हॉटेल पाशी पोहोचायला. समोरच हॉटेल फाउंटन दिसत असेल. आपण एक 6 वाजता होतो रिलायन्स जिओच्या ऑफिस पाशी, हेड ऑफिसला ऐरोलीच्या अलीकडे, आणि आता वाजलेत 8 आणि समोर दिसतंय ते फाउंटन रेड बोर्ड मध्ये. म्हणजे एवढं खतरनाक असं ट्रॅफिक लागतं ना या मुंबईचं, विचारता सोय नाही. चला आता हे पण चौक क्रॉस करून घेऊ, सर्कल मारूया आणि पुढे जाऊन मस्तपैकी जेवायला थांबू. 8 वाजलेत, कारण निघताना जेवलो होतो त्यावेळेस 3 वाजले होते आणि आता इथपर्यंत यायला 8 वाजलेत. हॉटेल फाउंटन लेफ्ट घेतलं तर मुंबई, राईट घेतलं तर सुरत, वडोदरा, गुजरात. तर 8:30 वाजलेत मित्रांनो, जेवायला थांबलं. शेजारी हॉटेल आहे ॲपेक्स. तर आता इथं मस्तपैकी जेवण करून घेऊ, कारण आपल्याला ही जर्नी लवकरात लवकर कव्हर करायची. म्हणजे उद्या दुपारपर्यंत पोचायला सांगितलंय, तर बघू किती कव्हर होती. आता 200 किलोमीटरच्या आसपास रनिंग झालंय, अजूनही 800 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळे लवकर जेवलं तर जास्त म्हणजे आळस नाही येणार, झोप नाही लागणार. तर चला पहिलं जेवण करूया. तर या मित्रांनो जेवायला. आजच्या मेनूमध्ये आलू मटर, तंदूर रोटी, कांदा लिंबू. छान आहे का? एक आलू मटर, 3 रोट्या, 1 छाछ. तर आता टीपी पण काढून घेऊ, कारण आपल्याला आता गुजरात बॉर्डर लागलच पुढे गेल्यानंतर, आणि परत थांबून टीपी काढण्यापेक्षा हाय टाइम तर काढून घेता येईल. परिवहनची साईड ओपन करायची, ऑनलाईन सर्व्हिसेस, चेकपोस्ट टॅक्स. थोडं नेटवर्क स्लो आहे. हे आले नरेंद्र बाबा मोदी, त्यांना काढून टाका. परत बॉर्डर टॅक्स पेमेंट, कोणत्या स्टेटमध्ये चाललोय? तर आपण चाललोय गुजरात. त्यानंतर व्हेकल टॅक्स कलेक्शन, अदर टॅक्स, गो. व्हेकल डिटेल्स भरून घ्यायचे, गाडी नंबर टाकायचा आणि गेट डिटेल्स. बाकी जे काही इन्फॉर्मेशन लागते त्या नंतर फिल करून घ्यायचे. त्यानंतर SBI e-Pay मध्ये आपल्याला ऑप्शन भेटतो UPI चा पण, तर UPI सिलेक्ट करायचा. गुगल पे, सोपी प्रोसेस आहे, फक्त थोडा टाइम दिला ना तर होऊ शकतं. हे बघा, 120 रुपये आले UPI ला, पिनकोड टाकून द्यायचा आणि ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतपर्यंत थोडं होल्ड करायचं. आता आपण आपला UPI पिन टाकलाय, आता हे पूर्ण प्रोसेसिंगला जाईल. डायरेक्ट बॅक पण करायचं नाही, ते ऑटोमॅटिक पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर बॅक जातं. हे बघा, पूर्ण पेमेंट कंप्लीट झालं. कन्फर्म फ्रॉम रिम्बर्समेंट. 120 रुपयाचा गुजरातचा टीपी आहे. उद्याच्या डेटचा काढलाय, कारण आपल्याला अजूनही बॉर्डरला पोचायला टाइम जाईल, त्यामुळं 2-3 तास तर लागतील. तर चला तिथून आता निघूया पुढं. पोटभर जेवण झालंय, त्यामुळे आता सुस्ती येण्याच्या अगोदर जेवढा प्रवास आपल्याला कव्हर करता येईल तेवढा कव्हर करून घेऊ. समोर तिकडे टोल नाका होता, तिथून जस्ट आपण इथपर्यंत आलो होतो जेवायला थांबायला. चला निघूया आता इथून पुढं. कसले खड्डे आहेत बापरे. चलो वेलकम बॅक टू हायवे. जामनगर आणि ती ट्रिप केली होती ना पूर्ण गुजरातची, रिटर्न ट्रिप 3000 किलोमीटर, 2500 किलोमीटरची. त्यावेळेस आपल्याला टोटल 3,500 ते 4,000 रुपये टोल खर्च आला होता. तर आता थोडं शॉर्टकट मारू, म्हणजे अहमदाबाद सिटीकडे जर जायचं आहे ना तर ते आपल्याला बायपास मारायची अहमदाबाद सिटी यावेळेस. त्यामुळे टोल खर्च वाचवता येईल
आणि जेवढा प्रवास आपल्याला आज रात्री कव्हर करता येईल तेवढा कव्हर करून घेऊ. हे सगळं आता सिमेंटचा रोड चाललाय त्यामुळे भरपूर असा फुफाटा उधळतो याच्यावरती. डस्ट पण बऱ्यापैकी येते. आत्ताच लगेचच शिंका यायला लागल्यात या डस्टमुळं, कारण मुंबईत एवढी डस्ट, पूर्ण रस्त्याने डस्टच व्हायला लागली. नाही एवढी गर्दी. चला लेट्स गो टू द काटा. नाहीये आज गर्दी नाहीये. फास्टॅग वरतून पेमेंट होऊन जाईल. खाली कोणतं आहे? यो हा मोकळा आहे. तिकडं पण तेवढे द्यायला लागतात, इकडं पण तेवढे द्यायला लागतात. आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार 14 एप्रिलला महाराष्ट्रातले पण चेकपोस्ट बंद होत आहेत. बघूया ह्या चेकपोस्टचा पण नंबर लागेलच, कारण गुजरातचा का चेकपोस्ट तर बंद झालाय, आपला पण बंद होणार आहे म्हटल्यावरती लवकरच हा पण बंद होऊन जाईल. चला तर पिकअपचा नंबर लागला नाही. 14 तारीख 1 महिन्याचा काहीतरी अल्टिमेटम दिला होता सरकारने. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं मुख्यमंत्र्यांचं. 2880 एक मशीन आहे. 2880 थोडं की वाजू. बघ 2590 2600 300 किलो अजून आहे की. चला 2590. चला निघालोय मित्रांनो पुढं. आता इकडे मोठ्या गाडीवाले थांबतात, 50 रुपये देतात, एंट्री देतात, जे काय असेल ते आता ते बंद झालं पाहिजे. आता काटा केलाय ना, जे काय आहे ते इथंच. तरी पण काय कोणी दिसलं नाही. नाही मोठ्या गाडीवाले पण नाही थांबत आज. क्या बात आहे. आधीच सावध झालं काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट. पैसे पण फास्टॅग मधून कट झाले. तिकडं पण कोणच नाही. सरळ सरळ यायला पण सगळंच बंद झालं होतं. हे पण बंद लवकर. चला चांगली गोष्ट आहे, चांगला डिसिजन आहे. आपली LED ऑन. आता झाला गुजरात. तिकडं बघा ना लाईन, बापरे फुल लाईन जाम आहे. फुल आहे का, किती लांब आहे. तो काटा राहिला तिकडं माग आणि लाईन बघा. भाई कसला जाम आहे इकडं. महाराष्ट्रातून बाहेर जायला काय नाही, महाराष्ट्रात यायला बघा. आता इथून दिसेल तुम्हाला. कारवाल्याला सुद्धा जायला जागा नाही. सगळे लॉक. कारवाले उलटे यायला लागले इकडून. फुल जाम फुल. ₹3000 डिझेल भरून घेत आहे. 91 रुपये 92 पैसे डिझेलचा रेट आहे बॉर्डरवरती. तर 3000 रुपयाचा मित्रांनो डिझेल भरलंय. जरा काच वगैरे साफ करून घेऊ, कारण काय होतं डस्टमुळे जरा आहे ना, काच क्लीन नसले ना का गाडी चालवायला मजा येत नाही राव. आता कसं चमकते म्हणजे एक नंबर वाटते काच. काय भरूचचं लोकेशन सेट केलंय. 200 किलोमीटर आहे अजून. चल एक जुगाड दाखवतोय बघा. काय केलंय माहितीये का आपण.
एक थर्माकोलचा बॉक्स बनवला आतमध्ये बघा. इकडे स्पीकर, तिकडे आंघोळीची बकेट, तिकडे हेल्मेट, शूज, सेफ्टी शूज आणि हे पाण्याचा बॉक्स. मस्तपैकी ना. आता उन्हाळ्याचं पाण्याचं टेन्शन जाईल आपलं, त्यामुळे हा बॉक्स बनवून घेतला होता. तर एक बॉक्स घरी पडला होता हा, तर तो ठेवलाय गाडीत, म्हणजे पाणी पण गरम होणार नाही उन्हाळ्याचं. आणि आपला बेड रेडी. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत. नायराचा पंप आहे, थोडा आराम करावा असं वाटतंय. तर बगोदराच्या अलीकडे आहे मित्रांनो, आणि अजूनही आपलं 292 किलोमीटरचं अंतर बाकी. तर 6 वाजलेत, आराम करायचा आहे. कारण आत्ता झोप यायला लागली होती, म्हणलं बघ थांबणं तर गरजेचं आहे. 2-3 तास आराम करूया सकाळी 8-9 वाजेपर्यंत. मग राहिलेले 292 किलोमीटर त्याच्यानंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं एंड करूया. भेटूया सकाळच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.